बाहेर आभाळ कसलं पडले बघा. चिवताय बसले इथं. तर मित्रांनो गुड मॉर्निंग. आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. मस्तपैकी उठले, अंगोतन करून व्हिडिओ झाले, आपली देवाची पूजा पण झालेली आहे. तुम्हाला हे दिसत असेल, हे मी इबीन वल्ल करून लावले, त्याच्यामुळे एकदम डार्क आणि व्हाईट दिसाले. व्हाईट एकदम डार्क उठून दिसाले. तर चला मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये काय काय होते बघूया. आणि आपल्याला म्हणजे कसं आता देवपूजा दिन झालेली आहे सगळी आपली, आणि त्यानंतर थोडा नाश्ता वगैरे करायचा आणि त्यानंतर काढायची ड्रॉईंग. आपला ड्रॉईंगचा काय गोळवाला मित्रांनो. ड्रॉईंगला म्हणजे बाहेर गेलो की ड्रॉईंग काढायला मिळत नाही. दुपार झाली की मग मी काय विचार करते संध्याकाळीच काढायला. संध्याकाळी काढलं की नाही जे स्टँड आहे की नाही ह्याच्यावर मोबाईल ठेवून मी इथं ड्रॉईंग काढते, तर ह्याचा साऊट इथं पडतो आहे. आणि अर्धी ड्रॉईंग आपली म्हणजे कशी एक शॅडोमध्येच येत्या, ते दिसायला बरोबर दिसत नाही. मी लाईट घालून लाईट ऑफ करून जर काढलो तर ते एकदम डल पडते, दिसते पण डल पडते, पण ते माझ्या हाताची शॅडो त्याच्यामध्ये दिसतात. पण एवढं काय वाटत नाही, कारण की आपली काल रात्रीची जी ड्रॉईंग होती, काल रात्रीचा व्हिडिओ होता, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून आला असेल की जर व्हिडिओ तुम्ही बघितला असेल त्यात तुम्हाला दिसून आला असेल की एवढं काय म्हणजे एवढं क्लॅरिटी दिसत नाही त्याच्यामध्ये. आपला कॅमेरा चांगला आपण वापरतो. आता त्याला हा कॅमेरा नाही, दुसरा मोबाईल आहे, त्याला 4K मध्ये व्हिडिओ करतो आपण. पण ते रात्रीच्यामुळं लाईटिंगचा प्रॉब्लेम झाला. तर आपण शक्यतो काय करायचं आहे की दिवसाचीच ड्रॉईंग करायची, दिवसभरातच ड्रॉईंग करून घ्यायची, काय पण होते. आणि मित्रांनो काल तुम्हाला गडबडीत सांगायचं राहिलं, मी काल बोललो पण पूर्ण एक्सप्लेन केलं नाही की काय झालं. आपलं एकदम आपण ड्रॉईंग काढलेलं परवा दिवशी रविवारी दोन ड्रॉईंग काढलेल्या, म्हणजे रविवारचे सोमवारचे. त्यातलं काय झालं, जी दुसरी वगैरे ड्रॉईंग काढली तो व्हिडिओ राहिला. आणि मला काय वाटलं माझ्या मोबाईलमध्ये स्पेस जास्त झाला आहे म्हणून मी डिलीट करायला गेलो. पण मी काय केलो की आपलं रेग्युलर व्हिडिओ असतात की एक शूट केला नाही की एडिट केलेला, असे दोनच राहतात प्रत्येक दिवशीची. मग मी काय केलं, त्या दिवशी दोन काढलेले माझ्या लक्षात नव्हतं, गडबडीत मी ते त्यातला एक व्हिडिओ डिलीट केला, पण ते वेगवेगळे व्हिडिओ होते. मग ते काय झालं की तीच ड्रॉईंग आपण काल परत काढली आणि ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे कलर चेंज केलेलं दाखवलं. तर असं गडबडीत होते मित्रांनो, हे दुसऱ्यांदा झाले. पण आता काय करणार की व्हिडिओ अपलोड झाल्याशिवाय डिलीटच करणार नाही, किती पण जागा भरू दे, असं व्हायला. तर चला मित्रांनो आणि आजच्या ब्लॉगमध्ये काय काय होते बघूया. बाहेर आभाळ कसलं पडले बघा. चिवताय बसले इथं. चिवताय बसल्या निवांत. तांदूळ का आहे तिथं. आभाळ कसलं झाले बघा भयानक. हे सकाळपासून असंच वातावरण आहे. सकाळी उठले लवकर मी 6ला, उजेडल्यापासून असंच वातावरण आहे. म्हणजे सूर्यदेवांचं काय दर्शन झालेलं नाही आहे. सूर्यदेवाला पण दर्शन झालेलं नाही, कारण की आभाळ आल्याने भयानक. त्याच्यामुळं आलं आता मस्तपैकी वर जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आपलं. तर त्यानंतर आता वर आलो त्यासाठी, कशासाठी तुम्हाला माहितीच आहे, ड्रॉईंग करण्यासाठी. तर मस्तपैकी ड्रॉईंग करायची, कारण की आपण संध्याकाळी करणार नाही ड्रॉईंग करण्यासाठी. तर आता मस्तपैकी ड्रॉईंग करूया आणि भेटूया ड्रॉईंग झाला. अजून ड्रॉईंग वगैरे काढलेलं नाही आहे. तर चला मित्रांनो कोणती ड्रॉईंग करायची काय करायचं बघूया. काही मी अजून विचार केलो नाही. तर मित्रांनो ड्रॉईंग काढून झाल्यावर भेटूया. जसं की तुम्हाला म्हटलं की ड्रॉईंग झाल्यावर भेटूया. हे बघा, ही आपली ड्रॉईंग काढून झालेली आहे. ही ड्रॉईंग बघा मित्रांनो कशी वाटते. एक बार आहे, त्यानंतर 3 क्यूब्स आहेत. तर त्याच्यामध्ये आपण 3 कलर्स यूज केला, रेड, येलो अँड ग्रे कलर. तर ही ड्रॉईंग करण्यासाठी मित्रांनो काय एवढा वेळ लागलेला नाही, अगदी सोपी ड्रॉईंग आहे. तुम्ही मित्रांनो म्हणशीला की अशी का ड्रॉईंग काढली तर बघा 3Dच वाटते. इकडून बघितला की रेडवाला बघा कसं दिसतोय, आणि इकडून बघितला की येलोवाला कसं दिसतोय, टॉपनं बघितला की ग्रेवाला. तर अशा पद्धतीने आपण एकदम इझी 3D ड्रॉईंग काढलेली आहे. तर मित्रांनो चला तर हा व्हिडिओ एडिट करून घेऊया आणि आज रात्री 9 वाजता शेड्यूल करूया आपल्या आज चॅनलवर. तर मित्रांनो पाऊस एकदम भयानक म्हणजे भयानक पडत आहे. भयानक म्हणजे कसं पडतोय, पडला तर एकदम जोरात पडतोय, नाही तर पडतच नाही. हे बघा बाहेरचं वातावरण कसं सकाळच्यात आणि दुपारच्यात काहीच फरक वाटत नाही. तर असं होतच राहते मित्रांनो पावसाळ्यात.